महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। विद्येचं माहेरघर म्हणून पुणे शहर महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। दिनांक 18 मार्च 2026 रोजी 8 मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्त साधून जनजागृती सेवा संस्था ठाणे बदलापूर यांच्या वतीनं एक अत्यंत देखणा सत्कार समारंभ पुणे येथील रितिका कॉम्प्लेक्स, नरे रोड, धायरी फाटा येथील कैलासवासी सौ शालन शिवराम चव्हाण सभागृहामध्ये अत्यंत दिमाखामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडला। या प्रसंगी पुण्यामधील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्ववान कार्यानं समाजात मानाचं स्थान निर्माण करणाऱ्या सेवाभावी आणि कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला। हा गुणगौरव आणि सत्कार करण्यासाठी पुण्यामधील विविध क्षेत्रात भरारी घेणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्र, साहित्य, कायदा, कला, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुणेस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला। गौरवांकित सर्व स्त्रियांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर यांना आमंत्रित करण्यात आले होते। डॉक्टर अम्रपाली मोहिते, व्यसनमुक्ती समुपदेशक, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेविका, ॲडव्होकेट अनिशा फणसळकर, ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमोदिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर भाग्यश्री जोगदेव, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ रेषा अभ्यंकर, मानसोपचार तज्ज्ञ आणि सल्लागार ज्योती नाळे, संपादिका दैनिक संध्या पुणे, शिवराम चव्हाण, डायरेक्टर ओम ग्रामण्य इन्स्टिट्यूट, ॲडव्होकेट सचिन देवांग, संस्थापक कोष्टी विजन ट्रस्ट, श्री रामजीत गुप्ता, मुख्य तपास अधिकारी अँटी पायरोसी सेल, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गुरुनाथ तिरुपणकर सर, संस्थेच्या सचिव सौ संचिता भंडारी, खजिनदार दत्ता कडुलकर, उपाध्यक्ष महेश्वर तेटांबे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते। स्कॉलरमेंट माझी संस्था आहे। 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अभ्यास कसा करावा, मार्क्स कसे मिळवावे आणि ते कसे टिकवावे याचं समुपदेशन करत असतो आणि हे काउन्सिलिंग पूर्णतः विनामूल्य असतं। त्यामुळे मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना असं आवाहन करेन की तुमच्याकडे 5वी ते 10वीचा विद्यार्थी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझ्या मुलासाठी मला भेटायला हवं, तर निसंकोचपणे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता। विदाऊट एनी कॉस्ट तुम्हाला मी त्याचं काउन्सिलिंग करून देणार आहे। आजच्या या व्यासपीठावरून हे सांगताना मला खूप आनंद होतोय। मला वाटतं देशामध्ये आम्ही दोघींनी एकत्रित दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या दत्तक पालकत्व योजनेसाठी आम्ही एकत्रित काम केले। त्यामुळे समुपदेशन काय असतं आणि किती करावं लागतं याची त्यांनाही कल्पना आहेच आहे। या निमित्ताने एक सांगू इच्छिते की आजचा हा जो काही कार्यक्रम झालेला आहे हा खूप सुंदर झालेला आहे। पुण्यामध्ये पहिल्यांदाच सर तुम्ही म्हणताय होतोय। इथून पुढचा कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर माझ्याकडून आणि माझ्या संस्थेकडून तुम्हाला जी काही हेल्प हवी असेल ती नक्कीच करेन। आणि अजून एक या व्यासपीठावरून अनाऊन्स करायला मला खूप छान वाटतंय की आपण शैक्षणिक क्षेत्रामधल्या काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर त्या विनामूल्य करायला मी तुमच्याबरोबर तयार आहे। समाजाकडून समाजाकडे या उक्तीप्रमाणे आपण हे काम करूयात। आणि आता जागतिक महिला दिनाचं आत्ताच कोणीतरी म्हटलं की आपण वर्षभर सेलिब्रेट करतोय, त्याचंच औचित्य साधत जागतिक महिला दिन हा एका दिवसापुरता मर्यादित नसतोच। खरं तर 1-2 आठवड्यापूर्वी अजून अशा एका कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं होतं आणि तिथे जे काही वक्ते होते ते बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांच्या तुमचं वाक्य होते की एक दिवस सेलिब्रेट करून काही चालत नाही। तर माझ्या शेजारीच एक जण बसलेल्या होत्या, त्या पटकन म्हणाल्या की एक दिवस काय, किती दिवस केलं तरी यांना पुरणार नाही। पण मी असं म्हणेल की हा एक दिवस सेलिब्रेट करण्यामुळे म्हणजे 365 दिवसातला एक दिवस सेलिब्रेट केल्यामुळे उरलेल्या 364 दिवसासाठीची ऊर्जा, प्रेरणा मला वाटतं या अशा कार्यक्रमामध्ये मिळते। त्यामुळे जागृती सेवा मंडळ यांचं मी मनापासून आभार मानते। सर्व काळाच्या ओघात त्या गोष्टी सगळ्या दाबल्या गेल्या होत्या आणि ज्या तिरपणकर किंवा यांच्यासारख्या अनेक लोकांनी त्या गोष्टींना थोडंसं सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मला फक्त हेच म्हणायचे की नक्की महिला सक्षमीकरण व्हायलाच हवं आहे, त्यात काहीच डाऊट नाही। फक्त त्याच्याबरोबर महिलांनी त्याचा काही गैरवापर करता कामा नये। आणि सगळ्यांना माहिती आहे, थँक्यू आणि आधीचं जे ट्रेंड आपण बघतो ना, प्रत्येकजण आपापल्या राईट्सबद्दल खूप अवेअर आहे, बरोबर। तू भांडी घास मगच मी भांडी घासेन, ठीक आहे, जे की आपल्या कल्चरप्रमाणे आहे ते आपण थोडंसं फॉलो करायचं। आणि आपली जी पुरुषप्रधान संस्कृती आहे, तुम्ही जर बघितलं थ्रूआउट वर्ल्डमध्ये भारतीय कुटुंब पद्धती ही ॲक्सेप्टेड केलेली आहे। कुठंतरी आपण वेस्टर्न कल्चर डोक्यात घालून त्या गोष्टींपासून लांब जातो असं मला वाटतं। तर कृपा करून फक्त त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या। जसं मॅडम म्हणाले की महिलांना रिस्पेक्ट देणं आहेच आहे, लोकांना रिस्पेक्ट देणं म्हणजे महिलांना रिस्पेक्ट देणं म्हणजे पुरुषांना अनादर करणं असं नाही।
तर रथाची जी 2 चाकं आहेत ती खूप छान चालावी, तरच आपण डेव्हलप होऊ. थँक्यू. करत असतो. आमचा चॅनलही आहे आणि पेपरही बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे, जवळजवळ 67-68 वर्षाचा हा पेपर आहे. वसंत काणेंचा पेपर आहे, आत्ता तो आमच्याकडे आहे संजय जगताप यांच्याकडे. तर आपल्या काही अडचणी आणि प्रोग्राम हे असतील तरी आमच्याकडे पाठवायत आणि आमची मदत घ्यावी अशी मी या कार्यक्रमानिमित्त विनंती करते आणि सरांचेही खूप खूप आभार मानते. इथे बसलेले सगळेच मंडळी खूप मोठे मोठे आहेत, तर मी फार छोटी आहे, तर तरीसुद्धा मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.